एसडीसी, ईसी अँड सहेली संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकल्प हुन्नर स्वावलंबन शिलाई प्रशिक्षण वर्ग जो आहे तो सुद्धा घेण्यात आला होता आणि त्यांच्याच विद्यमाने म्हणजे संयुक्त दोघांच्या विद्यमाने खरं तर हा कार्यक्रम जो आहे या सध्या आता पार पडतो आहे. आपण बघतोय नारी शक्ती महान शक्ती सेलिब्रेशन तो बनताय बस. तर मग आता सेलिब्रेशनचं काम चालू आहे. त्यांनी सहेली संस्था जे काही आम्ही महिलांसाठी गेले 1 वर्षापासून काम करतोय तर त्यांनी आम्हाला अप्रोच केला की आमच्या बदलापूरच्या महिलांसाठी तुम्ही काही करू शकत असाल तर करा. तर त्या अनुषंगाने आम्ही यांची संस्था बघितली आणि खरंच यांचंही काम वाखाणण्याजोगं आहे. तर बदलापूरच्या महिलांसाठी आपण 30 महिलांना टेलरिंगची प्रशिक्षण दिलेलं आहे. त्यातून ह्या महिला स्वतःच्या पायावर पुढे उभे राहतील आणि स्वतःच्यासाठी व परिवारासाठी काहीतरी करतील आणि स्वावलंबी होतील अशा एक हेतूने आपण ह्यांची संस्था आणि सहेली संस्था ह्या एकत्रितपणाने आपण हे काम सुरू केलेलं आहे. आम्ही जेव्हा आलो तेव्हा तुम्ही बोलत होता की यांना प्रशिक्षण घेतलंय, तुम्ही घरात बसू नका, पुढे देखील स्वावलंबी बना असं सांगितलं अनेकांनी. नक्कीच धन्यवाद मॅडम. काय बोलायला? आज सर्वप्रथमतः 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना मनपूर्वक शुभेच्छा. आपण सहेली संस्था व जन प्रगती सामाजिक संस्था यांच्या विद्यमानाने हा आपण दिन साजरा केलेला आहे. या दिनाची सांगता आम्ही खऱ्या अर्थाने 31 मार्चला करणार आहोत. या इथं आपण 30 महिलांना शिलाई प्रशिक्षणाचे आपण कोर्सेस देत आहोत. हे कोर्सेस दिल्यानंतर त्यांना बेसिक पासून ते ऍडव्हान्स सगळे कोर्सेस देतात. म्हणजे ब्लाऊज बनवण्यापासून ते पूर्ण शर्ट पॅन्ट शिवेपर्यंत हे सगळे ते महिला एवढी सक्षम आम्ही तिला बनवत आहोत. आणि ह्या सक्षम झालेल्या महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आम्ही त्यांना शिलाई मशीन व शिलाई किट हे पूर्णतः त्यांना देणार आहोत. जेणेकरून ह्या महिला हे कोणावरती डिपेंड न राहता पूर्णतः आत्मनिर्भर बनतील आणि स्वावलंबी बनून आपलं जीवन उदरनिर्वाह करतील. धन्यवाद. जेव्हा सुरुवातीला आपण बोलला की कौतुक तुमचं, खूप एवढ्या महिलांना एकत्रित आणून त्यांना स्वावलंबी बनवण्याचं काम करताय, काय बोलता? सर्वात पहिला मी सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आज हा महिला दिन साजरा होतोय याचा आनंद खूप आहे. त्यामध्ये राणी मॅडम झाले, आमचे जेपी सर झाले, हे मला नेहमी मार्गदर्शन देत राहतात प्रत्येक गोष्टीसाठी. नवीन संस्था आहे आमची, आज वर्ष पण नाही झालं तरी आज त्याला असं नाव रूप आहे. हे या दोघांमुळेच आहे खरं तर, की दोघं जण नेहमी माझ्या पाठीशी उभे राहतात आणि कुठल्याही गोष्टीचं कधीही कुठे मला हे नाही सरत, पटकन कुठल्या गोष्टीचं मार्गदर्शन आणि मदत मला नेहमीच मिळत राहते त्यांच्याकडनं. आता जो उपक्रम चालू केलेला आहे 30 महिलांचा, तर मी आज सगळ्या महिलांकडनं सरांना आणि मॅडमला की विनंती करेल की अशा 60-70 महिला एकदम आपण हे करायला पाहिजेत, अशी आपल्याला विनंती करेल. याच्या पुढचा कार्यक्रम आपला 60-70 महिलांचा असला पाहिजेत. सरांनी जसं सांगितलंय की मेळावा आणि त्याच्यामध्ये एक नवीन एक कल्पना अशी होती की आमचे हे गुरुजी आहेत, यांना वॉकरची खूप आवश्यकता होती. तर ती आम्ही सगळ्या महिलांनी सांगितलं की दादा आपण असा कार्यक्रम करू की ज्या कार्यक्रमामध्ये कोणाचं तरी चांगलं होईल. तर मग मी सांगितलं की बाबा असे आहेत माझ्याकडे, तर तुम्ही जर सर्वजण जर सहकार्य करत असाल तर सर्वांच्या सहकार्याने आम्ही आज त्यांना हे वॉकर देऊ शकलो आणि ते महिला दिन आम्ही या हिशोबाने या पद्धतीने साजरा केला. हो, त्या सगळ्या ज्या आमच्या संस्थेत महिला आहेत त्यांनी सर्वांनी एकीने एक निर्णय घेतला की आपण हाच एक कार्यक्रम करू. बाकीचा